नमस्कार. निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. मी अर्थातच निखिल वागळे. आजचा आपला प्रश्न आहे, ठाकरेंची शिवसेना संपेल काय? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय, की काल कोल्हापूरला गृहमंत्री अमित शहा यांनी भाषण केलं आणि त्यांनी असं सांगितलं, की आता 2 शिवसेना नाहीत. एक उद्धव ठाकरेंची शिवसेना, एक शिंदेची शिवसेना, अशा 2 शिवसेना नाहीत. आता फक्त एकच शिवसेना असेल आणि ती म्हणजे शिंदेची शिवसेना. शिंदेची शिवसेना अधिकृत आहे. शिवसेना जी उरली आहे किंवा शिवसेनेची जी ताकद आहे, ती शिंदेच्याच सेनेमध्ये आहे, असं सांगण्याचा अमित शहांचा प्रयत्न होता. म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता संपत चाललेली आहे किंवा संपली आहे, असंच गृहमंत्री अमित शहा यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. प्रश्न असा आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना खरोखरच संपेल का? ती संपत चालली आहे का? राजकीय पक्ष अशा प्रकारे संपतो का? एक तुम्हाला फक्त आठवण सांगतो. 1992 साली माझ्या आठवणीप्रमाणे सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यावेळेला शिवसेना वादग्रस्त ठरली होती. 92 आणि 93च्या दंगलीमुळे. त्याआधी बॉम्बस्फोट झाले होते. त्यामुळे वातावरण एकदमच संवेदनशील होतं. त्यावेळेला सुधाकरराव नाईक असं म्हणाले आणि लक्षात घ्या, त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हे होते आणि व्यवस्थित होते. प्रकृतीही त्यांची चांगली होती. त्यावेळेला सुधाकरराव नाईक असं म्हणाले, की शिवसेना संपली पाहिजे. शिवसेनेची गरज संपलेली आहे. माझ्या लक्षात आहे त्यावेळेला मी महानगरमध्ये लेख लिहिला होता, की राजकीय पक्ष अशा प्रकारे संपत नसतात. शिवसेना संपणार नाही. कदाचित शिवसेना काळाप्रमाणे बदलेल, पण संपुष्टात येणार नाही. आजही माझं तेच म्हणणं आहे. अमित शहा म्हणाले किंवा नरेंद्र मोदी म्हणाले किंवा देवेंद्र फडणवीस म्हणाले, म्हणून शिवसेना हा पक्ष अशा प्रकारे संपुष्टात येणार नाही. शिवसेना संपावी अशी भाजपची इच्छा आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. शिवसेना संपावी अशी अमित शहाची इच्छा आहे, असा त्याचा अर्थ आहे. याचं कारण शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी भाजपशी असलेली त्यांची युती तोडली. अपमान सहन करून सुद्धा उद्धव ठाकरेंनी भाजपबरोबर राहायला पाहिजे होतं, असं मोदी, शहा, फडणवीस यांचं म्हणणं असेल. ती युती तोडल्याने आणि अमित शहांवर खोटं बोलल्याचा आरोप केल्यामुळे, आश्वासन भंगाचा आरोप केल्यामुळे ही माणसं दुखावलेली आहेत. आणि आज हे मोदी, शहा, फडणवीस हे सत्तेत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे तुकडे करून, तुकडे करून, तुकडे करून ते उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजे मूळ बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्या लक्षात आहे 2022 साली जेव्हा शिंदे फुटून निघाले, तेव्हा 40 आमदार गेले आणि 12 खासदार गेले. खरं तर या खटल्याची सुनावणी निपक्षपातीपणे झाली असती सुप्रीम कोर्टात, तर या सगळ्यांची आमदारकी आणि त्या खासदारांची खासदारकी रद्द झाली असती. पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली सुप्रीम कोर्ट आलं, असा आरोप केला जातो आणि त्यामुळे शिंदे तगले. उलट निवडणूक आयोगाने अ, निवडणूक आयोगाने वशिलेबाजी करून सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन पुन्हा शिंदेना निशाणी आणि नाव सुद्धा दिलं. तरी सुद्धा लक्षात घ्या, तरी सुद्धा एवढे उपद्व्याप फडणवीस, शहा, मोदी यांनी करून सुद्धा 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने या महायुतीला, शिंदे आणि फडणवीस, मोदी आणि शहा यांच्या युतीला सणसणीत फटका दिला. तुमच्या लक्षात असेल 22 पासून ज्या घटना घडत होत्या 24 पर्यंत म्हणजे लोकसभा निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला आहे ही भावना महाराष्ट्रात होती. उद्धव ठाकरेंच्या बद्दल सहानुभूतीची लाट होती. त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला
उद्धव ठाकरे हा महाविकास आघाडीचा चेहरा होता. उद्धव ठाकरेंचे 9 खासदार आले. राष्ट्रवादीचे 10 आणि उरलेले काँग्रेसचे खासदार आले. असे 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले. मोठा फटका महायुतीला बसला. म्हणजे भाजपने शिंदेच्या मदतीने शिवसेना फोडली हे आपल्याला मान्य नाही, हे मतदारांनी सांगितलं. आताही 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात, मोदींच्या चेहऱ्यावर नाही, उद्धव ठाकरे वर्धापन दिनाच्या मेळाव्यात म्हणाले ते बरोबर आहे. भाजपच्या विरोधात हे जे खासदार निवडून आलेले होते 9, त्यापैकी 6 खासदार फुटून निघतायत, ते शिंदेकडे जात आहेत. आता मी पुन्हा पुन्हा हे सांगत बसत नाही ते का जात आहेत, ते कारण काही देत आहेत. कधी उद्धव ठाकरेंचा चेहरा आम्हाला आवडत नाही, कधी उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाही, कधी संजय राऊत यांनी शिव्या दिल्या वगैरे वगैरे. मूळ कारण हे आहे की यांना पैसा मिळालेला आहे. यांना शिंदेंनी गब्बर केलेलं आहे आणि यांना मतदारसंघात 100 कोटीच्या वर कामं होतील असं आश्वासन दिलेलं आहे, म्हणून हे चाललेलं आहे. मुद्दा हा आहे, त्यावेळेला 40 आमदार आणि 12 खासदार गेले, आज 6 खासदार गेले. हा उद्धव ठाकरेंना दोनदा फटका आहे हे खरं आहे. पुन्हा एकदा शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला. यापुढे आमदार फोडण्याचा प्रयत्न होईल, नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होईल. तरी सुद्धा मी तुम्हाला काय सांगतो ते ऐकून घ्या, की उद्धव ठाकरेंची इच्छा असेल आणि उद्धव ठाकरेंनी इच्छाशक्ती दाखवली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इन्क्लुडिंग आदित्य ठाकरे नीट काम केलं, तर ठाकरे यांची शिवसेना संपणार नाही. हे माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही. माझेही काही आक्षेप आहेत उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीविषयी, वेळोवेळी मी बोललेलो आहे. पण अगदी परवाचं उदाहरण घेऊन आपण बोलूया. परवा नेहमीप्रमाणे गेल्या 3 वर्षांप्रमाणे शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाचे 2 मेळावे झाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या शिवसेना अशी तुटताना पाहून. त्यांनी शिंदेना तर फटके दिलेच असते, पण उद्धव ठाकरेंनाही 4 गोष्टी सुनावल्या असत्या, याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. पण हे परवाचे 2 मेळावे काय दाखवतात? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. शिंदेच्या मेळाव्याकडे पैसा होता, सत्तेच्या लोभामुळे आलेली माणसं होती, कडक इस्त्रीचे कपडे घालून आलेले तथाकथित लोकप्रतिनिधी होते, ज्यांना आपलं पद टिकवायचं आहे, ज्यांना पैसा मिळवायचा आहे, ज्यांना आयुष्यात राजकीय महत्वाकांक्षा आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये खरा शिवसैनिक होता. यामध्ये कदाचित असं असेल, तरुण शिवसैनिक कमी होते आणि ज्येष्ठ शिवसैनिक, गेली 50-60 वर्ष शिवसेनेवर राहिलेली मंडळी जास्त होती, असंही असू शकतं. पण हे खऱ्या अर्थाने साधेसुधे शिवसैनिक होते. आणि एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली पाहिजे, जी कुणीही बोललेलं नाही किंवा वर्तमानपत्र लिहिलेलं नाही, की उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यातच खरा जोश होता, हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरेंची शिवसेना हा जखमी वाघ आहे, पण जखमी वाघाच्या मेळाव्यातच खरा जोश होता त्या दिवशी. तुम्ही दोघांची तुलना करून बघा. तिथे शिंदे बोलत होते, एक तर शिंदेचं वक्तृत्व अतिशय वाईट, नवीन काही मुद्दा नव्हता, उद्धव ठाकरेंवर टीका करणं हाच त्यांचा प्रमुख अजेंडा होता. आणि श्रीकांत शिंदे आपल्या मुलाचं प्रमोशन करणं. त्यामुळे आधी आपल्या इतर सहकाऱ्यांना सांगून, रामदास कदम वगैरे, श्रीकांत शिंदेना मंत्री करा, मंत्री करा अशा मागण्या करायला लावल्या. आणि नंतर मी काय माझ्या मुलांना मंत्री करत नाही, मी तुम्हाला सांगतो लवकरच श्रीकांत शिंदे सुद्धा केंद्रामध्ये मंत्री होतील. त्यावेळेला शिंदे उद्धव ठाकरेंना काय म्हणणार आहेत? त्यांचा आरोप आहे ना, उद्धव ठाकरेंनी घराणेशाही वाढवली, बाळासाहेब ठाकरेंनी घराणेशाही वाढवली असं म्हणण्याची हिंमत त्यांच्यात नाही, पण उद्धव ठाकरेंवर ते आरोप करतात. एक गोष्ट ते विसरतात, त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेतलं, आनंद दिघेंचं नाव घेतलं, पण शिंदे मोठे झाले ते बाळासाहेबांच्या किंवा आनंद दिघेंच्या पाठिंब्यामुळे झाले नाही, ते लक्षात घ्या. ते केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे झाले. उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर विश्वास टाकला, अंधविश्वास टाकला आणि शिंदेनी दगा दिला. एकनाथ शिंदे हा उद्धव ठाकरेंनी मोठा केलेला शिवसैनिक आहे, ज्यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा निर्माण झाली
आणि भाजपच्या मदतीने त्यांनी ती पूर्ण केली. माझा मुद्दा असा आहे, की शिंदेच्या मेळाव्यात पैसा असेल, सगळी यंत्रणा असेल, वर ड्रोन उडत असतील शूटिंग करताना वगैरे सगळं बरोबर आहे. पण शिंदेच्या मेळाव्यात जोश नव्हता, जो उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात होता. आणि ही एकच गोष्ट माझ्या दृष्टीने पुरेशी आहे हे सांगायला, की उद्धव ठाकरेंची शिवसेना सहजासहजी संपणार नाही. कारण त्या शिवसेनेबरोबर बाळासाहेबांच्या विषयी असलेला आदर शिवसैनिकांच्या मनात जोडलेला आहे, भावना जोडलेली आहे, वगैरे, वगैरे, वगैरे. दुःखी होते शिवसैनिक, कोणी आनंदी नव्हतं. 6 खासदार फुटून चालले त्याबद्दल. पण तरी सुद्धा जोश त्यांनी दाखवला. एक उत्स्फूर्तता होती. घोषणांमध्ये एक आवेश होता हे लक्षात घ्या आणि आपण हरलेले नाही हे ते दाखवत होते. कोणत्या जोरावर अमित शहा म्हणतात, की फक्त शिंदेची शिवसेना हीच शिवसेना आहे. हां, म्हणजे हे बरोबर आहे. मी आता जे सांगितलं, की अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंची शिवसेना संपेल किंवा संपणार संपायची शक्यता अजिबात नाही. हे त्या शिवसैनिकांच्या उत्साहावरून हं, स्पष्ट दिसलं. अगदी स्पष्ट दिसलं. पण मला स्पष्टपणे बोलायला पाहिजे, माफ करा मला. उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडून शिवसैनिकांची जी अपेक्षा होती, ती काय पूर्ण झाली नाही. या मेळाव्यातलं उद्धव ठाकरेंचं भाषण काहीतरी कार्यक्रम देईल, फुटिरांबद्दल दणक्यात बोलेल, असं वाटत होतं शिवसैनिकांना, तशी अपेक्षा होती. मेळावा संपल्यावर अनेकांनी हे खाजगीमध्ये आणि जाहीरपणे बोलून दाखवलं, की आमची अपेक्षा काही पूर्ण झाली नाही आज. आम्ही मनाने उद्धव ठाकरेंबरोबर आहोत. आम्ही उद्धव साहेबांबरोबर आहोत. पण भाषणातून आमची अपेक्षा पूर्ण झाली नाही. एक लक्षात घ्या, या मेळाव्यामध्ये नितीन चंदन शिवे नावाचा एक कवी, व्यावसायिक कवी जो कुठच्याही स्टेजवर जातो आणि आपली कांबळे नावाची कविता म्हणतो, तो तिथे आला. त्यांनी शिवसेनेच्या सोयीच्या काही गोष्टी मांडल्या. शिवसेनेला खुश करणाऱ्या काही ओळी कवितेच्या म्हटल्या, आपल्या मूळ कवितेत बदल करून आणि टाळ्या घेतल्या. त्यांनी पूर्ण करमणूक केलं. त्याला जे काही पैसे देण्यात आले होते त्या मेळाव्यात कविता म्हणण्याचे, ते त्यांनी वसूल करून घेतले. अगदी वसूल करून दिले. पण ह्या व्यावसायिक कवीची कविता किंवा त्याचं बोलणं हे उद्धव ठाकरेंपेक्षा अधिक प्रभावी होतं, असं शिवसैनिकांनी म्हणणं हा उद्धव ठाकरेंचा पराभव होता. लक्षात घ्या, उद्धव ठाकरे भावुक असणं मी समजू शकतो. 6 खासदार गेल्यावर काय होणार? पण त्यांनी या खासदारांना सणसणीत दणका द्यायला हवा होता आणि शिवसैनिकांना कार्यक्रम द्यायला हवा होता. उद्धव ठाकरेंनी काही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आपल्या भाषणात. ते असं म्हणाले, जर मी यांच्याकडे गेलो नाही किंवा यांना भेटत नाही, तर लोकसभेच्या वेळेला तुमच्या मतदारसंघात 6-6, 7-7 सभा मी घेतल्या, त्याचं काय? हा प्रश्न अगदी बरोबर आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे त्वेषाने फिरले होते. त्यामुळेच महाविकास आघाडीचे एवढे खासदार निवडून आले. उद्धव ठाकरे हाच महाविकास आघाडीचा चेहरा होता. पण मित्र हो, हे अगदी बरोबर आहे. उद्धव ठाकरे शिंदे फुटल्यानंतर त्यांच्या वागणुकीत काहीशी सुधारणा झाली आहे. पण अजूनही शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंना सहजपणे भेटता येतं असं वाटत नाही. पत्रकारही भेटू शकत नाहीत त्यांना सहजपणे. काही ठराविक पत्रकार भेटत असतील किंवा त्यांचे फोन ते उचलत असतील. पण जनरली उद्धव ठाकरे हे सहजपणे उपलब्ध नसतात, असा संदेश पूर्वी शिंदेच्या काळापासून आहे. तोच आता पुढे चाललेला आहे. थोडीशी सुधारणा त्यांच्यात झालेली आहे, बरोबर आहे. आदित्य ठाकरेंची भेट सहजी होऊ शकत नाही. आदित्य ठाकरे ही फोनवर येत नाही, अशी तक्रार आहे आणि माझी नाही तक्रार. माझ्या मेसेजला उद्धव ठाकरे उत्तर देतात. पण ही सर्वसामान्य शिवसैनिकाची तक्रार आहे, हे लक्षात घ्या. मला असं वाटतं, की शिवसेना जर टिकायची असेल, शिवसेना जर संपायची नसेल,
तर उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये संपूर्ण सुधारणा केली पाहिजे. त्यांना प्रकृतीमुळे महाराष्ट्राचे दौरे करणं शक्य नसेल, तर जबाबदारी इतरांना दिली पाहिजे. आदित्य ठाकरेंवर अधिक जबाबदारी टाकली पाहिजे. आदित्य ठाकरेंनी शाखांशी संपर्क ठेवावा, असं त्यांनी सांगितलं पाहिजे. महापालिका निवडणुकीच्या वेळेला उद्धव आणि राज ठाकरे शाखांमधून गेले होते. हे एरवी सुद्धा तुम्हाला का करता येत नाही? एक वाक्य उद्धव ठाकरेंनी म्हटलं, की फक्त निवडणुकीतल्या यशाच्या जोरावर तुम्ही संघटनेची ताकद मोजणार का? हे अगदी बरोबर आहे. पण ती जर मोजायची नसेल केवळ निवडणुकीच्या यशाच्या जोरावर, तर तुम्हाला लोकांमध्ये कार्यक्रम घेऊन जावं लागतं. एक गोष्ट तुम्हाला सांगतो. काल प्रकाश अक्कोलकर, ज्येष्ठ पत्रकार, ज्यांनी शिवसेनेचा इतिहास लिहिलेला आहे, यांनी बीबीसीला एक मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे, की लोकसभा निवडणुकीनंतर कोणता कार्यक्रम शिवसैनिकांना किंवा नागरिकांना उद्धव ठाकरेंनी दिला, किंबहुना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही कोणता कार्यक्रम दिला, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. सध्या मुंबईमध्ये 3 दिवस गेले, बेस्टचा संप चालू आहे आणि त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, अशा बातम्या येत आहेत. पण या संपाबाबत सुद्धा उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या शिवसेनेने आपली भूमिका जाहीर केलेली नाही. उद्धव ठाकरेंचा दोष हा आहे, की ते कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये जात नाहीत. केवळ निवडणुका टू निवडणुका असं त्यांचं वर्तन असतं, असं त्यांचा दौरा असतो. शिंदे या तुलनेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जातात, कार्यकर्त्यांशी बोलतात, कार्यकर्त्यांना योग्य तो मलिदा सुद्धा पुरवतात, हे लक्षात घ्या. पण शिंदेचे जे गुण आहेत किंवा प्लस पॉइंट्स आहेत, ते आपल्याला मान्य करायला पाहिजे. शिंदेचा लोकसंपर्क दांडगा आहे, हे लक्षात घ्या. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका आल्या. महाविकास आघाडीचे लोक भांडत बसले. अति आत्मविश्वास झाला त्यांचा. विधानसभा निवडणुका हातातून गेल्या. त्यानंतर महापालिका निवडणुका आल्या. मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंना 65च्या वर जागा दिल्या मुंबईकरांनी, मराठी माणसांनी. मुंबईकरांनी दिल्या नाही, मराठी माणसांनी दिल्या. कारण ठाकरे बंधूंविषयी प्रेम आहे मराठी माणसाला म्हणून. कोणता कार्यक्रम दिला मराठी माणसाला ठाकरे बंधूंनी निवडणुका झाल्यावर आजपर्यंत? महाराष्ट्रातल्या कोणत्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर ठाकरेंनी आंदोलनं केली? उद्धव ठाकरेंनी, आदित्य ठाकरेंनी? अगदी बरोबर हा प्रश्न आहे. हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायला हवा. याचं कारण संघटना चालवायची असेल तर केवळ निवडणुका लढून चालत नाही, त्या तर लढवायच लागतात. पण लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरावं लागतं. ते उद्धव ठाकरे 2022 पासून आजपर्यंत उतरलेले नाही, ते सत्य आहे. एकदा राज्यपालांविरुद्ध महाविकास आघाडीने मोठा मोर्चा काढला. ते सुद्धा खूप पाठपुरावा केल्यावर मोठा मोर्चा काढला. आधी शरद पवार झोपून होते, उद्धव ठाकरे काही बोलत नव्हते. राज्यपाल इथे महात्मा फुलेंपासून शिवाजी महाराजांपर्यंत सगळ्या महापुरुषांची नालस्ती करत होते, पण अखेर मोर्चा काढला. त्याशिवाय महाविकास आघाडीने जनतेचे प्रश्न घेऊन काय आंदोलनं केली आहेत आणि या आंदोलनात उद्धव ठाकरेंनी किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किती लाठ्या खाल्ल्या आहेत? आंदोलन म्हणजे एक फार्स झालेला आहे केवळ. का विरोधी पक्षावर लोक विश्वास ठेवत नाही? पूर्वीचे विरोधी पक्ष नेते हे खरं आंदोलन करायचे, तुरुंगात जायचे. आज उद्धव ठाकरेंपुढे हे आव्हान उभं आहे. नुसतं शिवसेना टिकवायचं आव्हान नाहीये. जर तुम्ही लोकांसाठी काम करणार नसाल, पूर्वी शिवसेनेच्या शाखा एवढ्या होत्या मुंबईमध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये शाखा होती. लोकांसाठी काम करायचे, काही वाईट कामं सुद्धा ते करायचे, त्याबद्दल मी आज बोलत नाही. पण लोकांसाठी काम करायचे, गरजेच्या वेळेला धावून यायचे शिवसैनिक. म्हणून शिवसेनेची लोकप्रियता वाढली. म्हणून बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाचे लोकप्रिय नेते झाले, हे लक्षात घ्या, शिवसेनेच्या शाखांमुळे. आज शिवसेनेच्या शाखा काय करतात, काय काम करतात? प्रत्येक शिवसेना नेत्याच्या मनामध्ये आपण नगरसेवक होणार का, आमदार होणार का, खासदार होणार का, याचाच विचार चालू असतो. मुंबईची इतकी वाट लागायला लागली आहे, खरं तर त्याची जबाबदारी
शिवसेनेवर सुद्धा आहे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आहे. कारण गेली 30 वर्ष मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचं राज्य होतं. आता ते गेलेलं आहे. पण मुंबईच्या कोणत्या समस्येवर आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आंदोलन करताना तुम्हाला दिसते? झोपडपट्ट्या उठवल्या मुंबईमध्ये पोलिसांचं बळ वापरून, त्याविरुद्धही कधी शिवसेनेने आंदोलन केलं नाही. पाण्याची टंचाई मुंबईमध्ये एवढी प्रखर झालेली आहे आता, त्याबद्दलही कधी उद्धव ठाकरे बोलले नाहीत आणि बेस्टच्या संपाबाबतही त्यांनी विधानं केली नाहीत, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे. माझा मुद्दा यामध्ये एवढाच आहे, की जर उद्धव ठाकरेंना शिवसेना टिकवायची असेल आणि वाढवायची असेल, तर त्यांना जनतेचे प्रश्न घेऊन लढावं लागेल. मी मातोश्रीमध्ये बसतो आणि थोडासा आपला अहंकारही कमी करावा लागेल. मी मातोश्रीमध्ये बसतो. सगळ्यांनी येऊन मला मुजरा केला पाहिजे. असल्या गोष्टी आजच्या काळात नाही चालायच्या. सरंजामशाही नाही आहे ही, लोकशाही आहे. मुद्दा असा आहे, की आपल्या बहुसंख्य पक्षाचे नेते हे सरंजामशाही वातावरणात वागतात. लोकशाही व्यवस्थेमध्ये नेता आणि कार्यकर्त्यांचे संबंध काय असावेत, याचा त्यांनी विचार करायची वेळ आलेली आहे. तो विचार उद्धव ठाकरेंनीही करायला हवा. मी मालक, कार्यकर्ता नोकराप्रमाणे हाजी-हाजी करतोय, हे चालणार नाही. शिंदेच्या भाषणात हा मुद्दा होता. पण लक्षात घ्या, शिंदे फक्त बोलतात. याचं कारण शिंदेकडेही हीच परिस्थिती आहे. कार्यकर्ता हाजी-हाजीच करतो, शिंदेची चमचेगिरी करतो, हे लक्षात घ्या. तर शिवसेनेमधली जी चुकीची संस्कृती आहे, ती शिंदेच्या सेनेत सुद्धा आहे. तेव्हा शिंदेना हे बोलण्याचा काही हक्क नाही. पण काळाप्रमाणे आपण बोलणार आहोत का? काळाप्रमाणे आपण बदलणार आहोत का? हा महत्वाचा प्रश्न आहे. आदित्य ठाकरे तरुण आहेत. आदित्य ठाकरेंनी वेगळ्या पद्धतीने शिवसेना बांधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जुन्या पद्धतीने शिवसेना टिकणार नाही, वाढणार नाही, हे माझ्याकडून लिहून घ्या. जो राहुल गांधींचा प्रॉब्लेम आहे, तोच आदित्य ठाकरेंचा प्रॉब्लेम आहे. काँग्रेसमधले जुने लोक हे राहुल गांधींच्या मार्गातला अडथळा झालेले आहेत. त्यांना बाजूला करून राहुल गांधींना काँग्रेस बांधावी लागते. आदित्य ठाकरेंचाही तोच प्रॉब्लेम आहे. जर जुने लोक तुमच्या पायातला अडथळा झाले असतील, तर त्यांचं काय करायचं हे तुम्हाला ठरवावं लागेल. याचं कारण तुमची पद्धत, तुमची सिस्टीम जुन्या लोकांना मान्य होण्याची शक्यता नाही. पण त्या जुन्या लोकांकडे निष्ठा आहे, कमिटमेंट आहे, हेही विसरता येणार नाही, लक्षात घ्या. माझा मुद्दा काय तुमच्या लक्षात आला असेल. मुद्दा हा आहे, की फक्त घोषणा देऊन ठाकरेंची शिवसेना वाढणार नाही. मारामाऱ्या करून सुद्धा वाढणार नाही. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी काही कार्यक्रमच दिला नाही. ते एकदा असं म्हणाले, की जाब विचारला पाहिजे या 6 खासदारांना. पण कसा विचारणार? संजय राऊत तर इतका आगाऊपणा करतात, की ऑपरेशन तुडवा असं त्यांनी जाहीर केलं होतं. अरे, असं तुम्ही जाहीर केलंत ना, तर तसं करून दाखवा. ऑपरेशन तुडवा आहे ना, तुमची शिवसेनेची संस्कृती आहे. आहे का हिंमत करायची? या 6 खासदारांना वाय दर्जाची सिक्युरिटी दिलेली आहे. जे शिवसैनिकांना मारायला जातील, तुडवायला जातील, त्यांना पोलीस रोखू शकतात, त्यांना लाठ्या मारू शकतात, त्यांच्यावर गोळ्या चालवू शकतात. हे लक्षात घ्या. संजय राऊत यांची रोज सकाळची बडबड, त्यातली उपयोगी किती आणि निरुपयोगी किती, याचाही विचार करावा लागेल. पण माझं म्हणणं आहे, फक्त मारामाऱ्यांनी प्रश्न सुटतो, हे बाळासाहेब ठाकरेंच्या काळातला विचार आता नाही चालणार या काळामध्ये. मारामाऱ्यांनी कोणताही प्रश्न सुटत नाही. शिवसेनेने ज्या हुशाऱ्या दाखवल्या ना, किंवा वर्तमानपत्रांवर हल्ले केले, आमच्या महानगरवर हल्ला केला, IBN लोकमतवर हल्ला केला. हे त्यांना शक्य झालं कारण आम्ही शांतता आणि अहिंसेचा पुरस्कार करणारे लोक होतो. शिंदेकडे जाणारे लोक काही शांतता आणि अहिंसेचा पुरस्कार करणारे नाहीत. ते तुमच्याच संस्कृतीतून आलेले आहेत. तेव्हा तुम्ही जर तुडवा म्हणणार, तर ते तुमचे पाय तोडू असं म्हणतील. जशास तसं उत्तर देतील, हे लक्षात घ्या. पण मुद्दा असा आहे, जर नेता कल्पक असेल, तर तो लोकशाहीमध्ये सुद्धा नव्या क्लुप्त्या शोधून काढतो.
जशी काल दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांनी थाळ्या आणि चमचे घेऊन बोलवलं आणि मोदींच्या घशात मोदींचे शब्द घातले. जसा करोना घालवला होता तसा आम्ही शिक्षण मंत्री घालवणार. गो 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 करोना गो असं जे होतं ना, गो धर्मेंद्र प्रधान गो असं तिकडे चाललं होतं. अशी कल्पकता दाखवू शकतात. तुम्ही लोकशाही मार्गाने हिंसा न करता या खासदारांना घेराव घालू शकता. त्यांच्या घरासमोर निदर्शनं करू शकता. त्यांच्या घरासमोर धरणी देऊ शकता. हा कार्यक्रम का दिला नाही उद्धव ठाकरेंनी? या 6 खासदारांनी जर मतदारांशी गद्दारी केली आहे, असं जर वाटत असेल उद्धव ठाकरेंना, तर त्यांनी आक्रमक आणि अहिंसक असा कार्यक्रम द्यायला हवा होता. का आपला आक्रमक कार्यक्रम यशस्वी होणार नाही, असं उद्धव ठाकरेंना वाटतंय? आणि असा कार्यक्रम द्यावा, अशी तिथे जमलेल्या षण्मुखानंद हॉलमध्ये जमलेल्या शिवसैनिकांची इच्छा होती. पण असा काहीच कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी दिला नाही. त्यामुळे त्यांच्या भाषणाचा फारसा प्रभाव पडला नाही. ही वस्तुस्थिती आहे, लक्षात घ्या. शिवसेना टिकवायची असेल, तर अशी कार्यक्रमाच्या आधारेच टिकवता येईल. आता शेवटचा मुद्दा हा आहे, की दिवसभर कालपासून काल आणि आज ओमराजे काय करणार? ओमराजे निंबाळकर काय करणार? खटल्याचा निकाल तर त्यांच्या विरोधात गेला. त्यांना असं वाटत होतं, की आपण शिंदेकडे गेल्यामुळे खटल्याचा निकाल आपल्या बाजूला लागेल, असं राऊतनेही जाहीर केलं होतं. तसं काही झालेलं नाही. कोर्टाने आपलं काम केलेलं दिसतंय. मग ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरेंकडे येणार का? मला ही शक्यता खूप कमी दिसते, हे लक्षात घ्या. याचं कारण ओमराजेंचा जो प्रॉब्लेम आहे, तोच इतर खासदारांचा आहे, की पैसे मिळत नाहीत. मतदारसंघात कामं होत नाहीत. आज ओमराजे निंबाळकरांनी मीटिंग घेतली आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांची. बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेकडे ते जातायत, याला पाठिंबा दर्शवला, हे लक्षात घ्या. पाठिंबा दर्शवला. याचं कारण या कार्यकर्त्यांना सुद्धा असं वाटतं, की आपली कामं होत नाही. कार्यकर्त्यांना सुद्धा शेवटी पैसे पाहिजे असतात. हे काय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, की वैचारिक बांधिलकीमुळे काम करतायत. हे सगळे पैशाला बांधिलकी असलेले लोक आहेत, हे लक्षात घ्या. आणि या सवयी तुम्हीच लावलेल्या आहेत पूर्वीच्या काळापासून. एखादा आमदार निवडून आला, खासदार निवडून आला, कार्यकर्त्यांना कंत्राट देतो, कार्यकर्त्यांची उपजीविका त्यातून चालते. हे सगळं चाललेलं आहे, हे विसरू नका. उद्या ओमराजे निंबाळकर शिंदेकडे गेले, तर मला काय आश्चर्य वाटणार नाही. ते उगाच भ्रम बाळगू नका. 6 खासदार फुटतायत असं गृहीत धरून उद्धव ठाकरेंना पुढची रणनीती ठरवावी लागेल. ही रणनीती आक्रमक असली आणि जनतेच्या प्रश्नांशी जोडलेली असली, तरच ठाकरेंची शिवसेना टिकू शकते. पुन्हा एकदा लोकांच्या मनात शिरू शकते, हे लक्षात घ्या. काळ वेगळा आहे. मारामाऱ्या, हिंसा करून प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे काय करायचं, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना ठरवावं लागेल. तुमच्याकडे जोश आहे, तुमच्याकडे शिवसैनिकांची भावना आहे, शिवसैनिकांची आपुलकी आहे. या शिवसैनिकाला तुम्ही कृपया वाऱ्यावर सोडू नका. हा शिवसैनिकही शिंदेकडे जाईल अशी वेळ आणू नका. कारण या शिवसैनिकांचं प्रेम बाळासाहेब ठाकरेंवर आहे, ते उद्धव ठाकरेंवर नाही. केवळ बाळासाहेबांनी सांगितलं, उद्धव आणि आदित्यला सांभाळा, म्हणून ते आज उद्धव ठाकरेंबरोबर आहे. तेव्हा उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आपली कार्यपद्धती सुधारली पाहिजे आणि नवा कार्यक्रम आपल्या पक्षाला दिला पाहिजे. एवढंच म्हणतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.